सालाबादप्रमाणे श्री गणेश जयंती निमित्त सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे चौथे ओपन जयंत हिंद केसरी राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत गुरुवारी सुरू होत असून शक्ती, वेग आणि प्रतिष्ठेचा महाउत्सव कासेगावमध्ये पाहायला मिळतो आहे। युवा उद्योजक अतुल लाहिगडे यांच्या संकल्पनेतून चौथ्या पर्वामध्ये कासेगाव येथे राज्यस्तरीय भव्य जयंत हिंद केसरी ओपन बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले। त्यासाठी सांगली सातारा जिल्हा सरहद्द पश्चिम बाजूला भव्य मैदान तयार करण्यात आले आहे। जिंकणाऱ्या बैलगाड्यांना लाखोंवर बक्षिसे ठेवण्यात आल्याची माहिती संयोजक अतुल लाहिगडे यांनी दिली आहे। बक्षीस वितरण माजी मंत्री जयंत पाटील, आमदार अतुल भोसले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। या बैलगाडी शर्यतीसाठी प्रथम क्रमांकास 5,06,265 रुपये, द्वितीय 3,06,265 रुपये, तृतीय 2,06,265 रुपये, चतुर्थ 1,06,265 रुपये, पाचवा 62,065 रुपये, सहावा 26,265 रुपये, सातवा 26,265 रुपये बक्षीस असून कायमशील देण्यात येणार आहे। उपस्थित गटपास मालक आणि महिलांना लकी ड्रॉमधून सहभाग्यवान यांना मोफत हेलिकॉप्टर सफारी करण्यात येणार असून अलीकडे शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, तो जगला पाहिजे याच उदात्त हेतूने अतुलभाऊ लाहिगडे यांच्या संकल्पनेतून सांगली जिल्ह्यात प्रथमच असा बैलगाडी शर्यतीचा थरार पाहायला मिळतो आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो। शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या महापुरुषांच्या मायभूमीत शेतकरी राजाला कुठेतरी चांगले दिवस यावेत आणि गोसंवर्धनाचा जो विषय आहे तो विषय आम्ही प्रामुख्याने घेऊन बैलगाडी शर्यतीला सुरुवात केली। आमचे मार्गदर्शक नेते माननीय आमदार श्री जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या एवढ्या मोठ्या स्वरूपात बैलगाडी शर्यतीचं आम्ही आयोजन करत आलेलो आहे। आता ह्या आमच्या हिंद केसरी बैलगाडी शर्यतीविषयी जर सांगायचं झालं तर लास्ट टू लास्ट इयर बघा, आम्ही 1 BHK फ्लॅटची संकल्पना घेऊन आलो होतो। दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या संकल्पना घेऊन येत असल्यामुळं आमचं हे जे मैदान आहे ते महाराष्ट्रातलं एक आगळं वेगळं मैदान म्हणून नावरूपाला आलेलं आहे। आणि आगळं वेगळं मैदान असं आहे की आम्ही लास्ट टू लास्ट इयर सर्वसामान्य शेतकऱ्याचे घराचं स्वप्न असतंय 1 BHK फ्लॅटची संकल्पना घेऊन आलो, तसंच ह्या वर्षी देखील आम्ही हेलिकॉप्टरची संकल्पना घेऊन आलेलो आहे। जसं आपण मार्केटमध्ये देशात फिरत असतोय, देशाच्या बाहेर फिरत असतोय, तर मग आपल्या इथल्या शेतकऱ्याला ग्रामीण भागात आपण काय देऊ शकतो, इथल्या माता भगिनींना काय देऊ शकतो ह्या उद्देशानं आणि बैलगाडी क्षेत्राला कसं चांगले दिवस आणू शकतो या उद्देशानं आपण हे हेलिकॉप्टरची संकल्पना घेऊन आलो। हेलिकॉप्टरच्या संकल्पनेविषयी तुम्हाला थोडक्यात सांगतो। इथं जे गटपास असणार आहेत, समजा एक 400-500 बैलगाड्या इथं सहभागी होतील असा आमचा अंदाज आहे आणि 400-500 बैलगाड्या सहभागी होत असताना 40 ते 50 गट इथं होतील। त्या 50 गटामधून जे गटपास विजेते असणार आहेत त्या गटपास विजेत्यांना आपण ज्यावेळेला हेलिकॉप्टरची राईड देणार आहे, त्या हेलिकॉप्टरची राईड देत असताना त्याच्यामध्ये पण आपण टेक्निकल विषय असा केलेला आहे की बाबा जे पब्लिकच्या बाजूने ज्याची चिठ्ठी निघणार आहे, कारण पब्लिकच्या बाजूने अशा अर्थानं की मधनं सगळे बैलगाड्या पळायला सगळे उत्सुक असतात, पण पब्लिकच्या बाजूने थोडं पळत असताना त्यांना कुठंतरी वाटतं की बाबा आम्हाला थोडीशी अडचण येईल, तर ते 6 विजेते जे असणार आहेत किंवा 6 चिठ्ठीवाले जे असणार आहेत त्या 6 लोकांना आपण हेलिकॉप्टरची राईड देणार आहे। त्याचबरोबर इथं आमच्या मैदानाला खास करून महिलांची खूप लक्षणीय उपस्थिती असते। त्या महिलांना कुठंतरी माता भगिनींना हेलिकॉप्टरमध्ये बसता यावं, तर त्या 6 लकी महिला भाग्यवान विजेत्या ज्या असणार आहेत त्यांना देखील आपण हेलिकॉप्टरची राईड देणार आहे। त्याचबरोबर इथं येणारे जे प्रेक्षक असतील किंवा इथल्या परिसरातले जे लोक असणार आहेत, रामनवमीचा दिवस आहे, खूप चांगला दिवस आहे, उत्कृष्ट दिवस आहे आणि त्या रामनवमीच्या दिवशी इथल्या लोकांना, परिसरातल्या लोकांना देखील हेलिकॉप्टरची राईड करता यावी, त्या सगळ्या लोकांच्यासाठी अगदी कमी दरात म्हणजे 3,000 रुपयामध्ये हेलिकॉप्टरची राईड आपण इथं उपलब्ध करून दिलेलं आहे। इथं त्या दिवशी आमचं जे कासेगाव हिंद केसरी मैदान आहे आम्ही एवढ्या उत्कृष्टपणे भरत असल्यामुळे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य जे आहे त्याने आम्हाला गेल्या वर्षी हिंद केसरीचा किताब दिला। तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रात अगदी एक 5 ते 6 मैदान आहे जे हिंद केसरी किताबाच्या लेवलची भरतात। साधारण 1 लाख लोकांचं इकडं गॅदरिंग होत असते आणि गॅदरिंग असताना इथे खूप मोठी उलाढाल होत आहे। सर्वसामान्य जे अगदी स्टॉलपासून सगळ्या लोकांना इथं प्लॅटफॉर्म मिळत आहे। ते मिळत असताना हेलिकॉप्टरची संकल्पना झाली, ह्या सगळ्या संकल्पना झाली, पण त्याच्याबरोबर मी तुम्हाला आवर्जून ही पण गोष्ट सांगेल की हे आमचं कासेगाव हिंद केसरी मैदान जे असणार आहे ते महाराष्ट्रातलं एक पहिलं मैदान असेल की जिथं हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाईल। आपण इथं कासेगाव हिंद केसरी मैदानावरती पुष्पवृष्टी करणार आहेत। त्याचबरोबर रामनवमीचा दिवस आहे, रामलिंग पेठ जे बहे आहे तिथं बहे येथे देखील आपण हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करणार आहे। कासेगावमध्ये श्री मारुती मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे, तिथं देखील आपण पुष्पवृष्टी करणार आहे। त्याचबरोबर माझे जे आई वडील आहेत, माझ्या वडिलांचं नाव धोंडीराम आहे,
आहे, आईचं नाव गुंपावती आहे, माझ्या घराचं जे नाव आहे ते रामवती आहे, ते माझ्यासाठी श्रद्धास्थान आहे. तिथं देखील माझी आई असेल किंवा माझं कुटुंब असेल त्यांना घेऊन आपण पुष्पवृष्टी करणार आहे. तर ह्या सगळ्या विविध संकल्पना आहेत, म्हणजे घरातल्या बरोबर ह्या इथल्या सगळ्या लोकांना देखील त्या हेलिकॉप्टरचं राईड घेता यावी. आणि बक्षिसाबद्दल जर बोलायला गेलं तर 5 लाख, 3 लाख, 2 लाख, 1,62,000, 26,000 असे वेगवेगळी बक्षिसं, मोठ्या प्रमाणात बक्षिसं देण्याचा आम्ही इथं नेहमीच प्रयत्न केलेला आहे. आणि प्रवेश फीविषयी जर बघितलं तर तुम्ही अगदी 3,000 रुपये एकदम कमीत कमी प्रवेश फी इथं ठेवलेले आहे. साधारण 30 ते 40 एकरचं क्षेत्र इथं रिकामं केलेलं आहे. इथल्या शेतकऱ्यांचं देखील तेवढंच मनापासून समाधान आहे किंवा त्यांचं देखील आभार मानणार आहे. कारण काय आहे, तुम्ही महाराष्ट्रात कुठेही गेला बघितलं तर वर्षानुवर्ष म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं आहे की फाट्या बदलत नाही असं म्हणत नाही, पण जनरली फाट्या त्याच असतात, वर्षानुवर्ष त्याच जागेवरती मैदानं घेतली जातात. पण आमचं कासेगाव जे आहे ते लोकनेते राजाराम बापूंच्या पुण्यानं असेल, अगदी सदन भाग आहे, इरिगेटेड बेल्ट आहे, पानस्थळ भाग आहे. इथं ऊसाची शेती मोठी प्रमाणात होते आणि लागवण असेल, खोडवा असेल, आणि खोडव्याचं पीक गेल्याशिवाय आम्हाला इथं मैदान करता येत नाही. दरवेळेला आम्हाला खोडवं गेल्यानंतर मैदानाचे प्रतीक्षा करावी लागते, मैदान शोधावं लागतं. पण एवढं 30-40 एकर क्षेत्र सुद्धा इथले कासेगावातले आमचे सगळे जे शेतकरी आहेत, सगळे बांधव आहेत, ते अगदी हेल्पफुल आहेत आणि त्यांचं सुद्धा इथं ह्या निमित्तानं आभार मानणं खूप गरजेचं आहे. तर यस, थँक्यू. प्रमुख उपस्थितीमध्ये आमचे नेते जे आहेत माननीय आमदार श्री जयंत पाटील साहेब हे प्रामुख्याने उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपले कराड दक्षिणचे जे आमदार आहेत माननीय श्री अतुल भोसले ते पण उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर माननीय माजी आमदार श्री मानसिंगराव नाईक भाऊ ते देखील उपस्थित राहणार आहेत. राजाराम बापू कारखान्याचे जे चेअरमन आहेत आमचे युवा नेते श्री प्रतीक पाटील दादा ते देखील आहेत. माननीय श्री देवराज पाटील दादा आहेत. खंडेराव जाधव नाना जे आमचे मार्गदर्शक आहेत, इस्लामपूर नगरीचे उपनगराध्यक्ष आहेत. त्याचबरोबर सांगली जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्ष आहेत संगीताताई पाटील, त्या देखील उपस्थित राहणार आहेत. सुप्रियाताई पाटील आहेत, अनुपमा लाहिगडे आहेत. असे सगळे मान्यवर जे आमच्यावरती प्रेम करतात ते सगळे उपस्थित राहणार आहेत. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, कासेगाव.